एकता मंडळाच्या या मंडपामध्ये सन 2024च्या एकता मंडळाच्या गणेशोत्सवाच्या संदर्भात कार्यक्रमांची माहिती म्हणून मालेगाव शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं। बोलायला यावेळेस थोडासा उशीर झाला। आपल्याला ज्ञात आहे एकता मंडळाचं हे 36वे वर्ष आहे। 1988 साली एकता मंडळाची याच ठिकाणी स्थापना होऊन 36 वर्षे एकता मंडळाने लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला उत्सव, त्याचबरोबर उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन, करमणूक आणि सगळ्यात महत्वाचा उद्देश भक्तांना एकत्रित करण्याचा जो उद्देश या उत्सवामागे होता, आपण सगळ्यांनी बघितलंय। या उत्सव काळामध्ये एकता मंडळ हे मालेगाव शहरातील सगळ्यात जास्त गर्दी खेचणारं मंडळ म्हणून नावारूपास आलेलं आहे। यामागे कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत असते आणि आम्ही सुरुवातीपासूनच, मला जरी राजकीय पार्श्वभूमी असली तरी एकता मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आम्ही कधी येऊ दिलं नाही आणि खरं आमच्या या मंडळाचं यशाचं गमक यामध्येच दडलेलं आहे। आमचा प्रत्येक कार्यकर्ता या 10 दिवसामध्ये गणरायाची या ठिकाणी सेवा करत असतो, ती मनोभावे करत असतो। अनेकांचं असं ज्याला आपण मान्यता म्हणू शकतो की काही नवल बोललं की आमचा बाप्पा ते पूर्ण करतो, म्हणून काही ती श्रद्धा आहे की एकताचा महाराजा हा नवसाला पावणारा सुद्धा आहे। बंधूंनो, आता आपण विसर्जनाकडे चाललेलो आहोत। उद्या बाप्पांना निरोप द्यायची वेळ येऊन ठेवलेली आहे आणि एकता मंडळाची मिरवणूक नेहमीच मालेगावकरांसाठी उत्सुकतेचा विषय असतो। ती उत्सुकता तशीच कायम ठेवून नवीन असं काय या मिरवणुकीमध्ये असेल या संदर्भात त्यांना आणखी माहिती व्हावी, या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे। एकता मंडळाची मिरवणूक ही नेहमीप्रमाणे मोठी अशी असेल। एकूण या मिरवणुकीमध्ये जवळपास 1500 ते 1600 कलाकार आपली कला या ठिकाणी सादर करतील। विविध प्रकारची पथकं असतील। यावेळेचं वेगळं जे नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे, आपल्या मालेगाव तालुक्यात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने, आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल की मालेगावचा जो नृत्य प्रकार आहे, जो फक्त मालेगावातच केला जातो, 3 पावली हा डान्स आहे। 3 पावली असेल, बंबई असेल, 12 पावली असेल, हे तशाच्या तालावर होणारे हे डान्स आता
काही तालमींमध्ये आणि मर्यादित अशा मंडळांमध्ये आता फक्त शिल्लक राहिलेले आहेत. तर त्याचबरोबर आपण काही निमित्ताने वेगवेगळ्या सण उत्सवांमध्ये लग्नांमध्ये आपण जेव्हा सहभागी होतो तर माझी कायम मी मंडळ काही आलं आणि 10 दिवस किंवा 5-10 दिवस आधी तयारीला लागायचं असं काही नसतं. मी वर्षभर काही ना काही नवीन शोधून ते मालेगावकरांना देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यात मला आपले मालेगाव शहर तालुक्यातील जे काही आदिवासी बांधव आहेत, आपण या ठिकाणी याच्या आधी लांबून लांबून आदिवासींची नृत्य प्रकारांची पथके या ठिकाणी आणली, बोलवली, त्यांच्याकडनं त्या कला सादर करून घेतल्या. मात्र यावेळेस आम्ही थोडासा वेगळा विचार केला की जवळपास 1000 आदिवासी बांधव तरुण या ठिकाणी 2 ग्रुपमध्ये 500-500च्या 2 ग्रुपमध्ये आपला एक आगळा वेगळा असा नृत्य प्रकार या ठिकाणी सादर करतील. यामागचा आमचा उद्देश, कला ही आपल्या शहरवासियांना तर दिसायलाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर त्यांची जी नृत्य कला आहे ती इतकी अप्रतिम आहे, अगदी मन मोहून घेणारा असं ते आदिवासी मुलं ते आपले नृत्य या ठिकाणी सादर करतील. त्याचबरोबर कर्नाटकहून आम्ही यावेळेस जवळपास 40-45 लोकांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. केरळहून 40 लोक आहेत. त्यांचा जो चंडे वादन आणि नृत्य प्रकार जो आहे साऊथचा खास करून 2 वर्षापूर्वी त्यातला काही भाग आपण या ठिकाणी आणि त्याचा पुढची आवृत्ती आता या ठिकाणी आपण या वर्षी सादर करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना किंवा सोशल मीडियामध्ये उज्जैनचं जे झांज आणि डमरू पथक जे आहे, जे 2 वर्षापूर्वी आणलं होतं आपण, ते परत आपण यावर्षी या ठिकाणी रिपीट करतो आहोत. तो यश नावाचा जो या ग्रुपचा लीडर आहे, तो सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पॉप्युलर आहे आणि त्याला बघण्यासाठी सुद्धा आणि जो त्यांचा नृत्य प्रकार असतो किंवा जे काही सादरीकरण असतं ते खूपच सुंदर असतं आणि एनर्जेटिक असतं. तर ते यावेळेस आम्ही खास गणेश भक्तांच्या आग्रह खातर त्यांना या ठिकाणी निमंत्रित केले. त्याचबरोबर दिल्लीहून काही पथक आहेत, जैसलमेर राजस्थान मधून 2-3 प्रकारचे नृत्य प्रकार या ठिकाणी, त्यात खास करून राजस्थानचा जो कालबेलिया म्हणून जो डान्स असतो त्याचंही पथक आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्याचबरोबर इतर काही जे काही आपले सांस्कृतिक विषय आहेत, वारकरी पथक आहे, त्याचबरोबर योगाचं पथक आहे, लावणी हा आपला महाराष्ट्राचा जो एक संस्कृतीचा त्याला आपण भाग म्हणू शकतो, तोही नृत्य प्रकार आपण या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सादर करणार आहोत. असे विविध प्रकारची पथके या ठिकाणी, त्याच्यात कोळी नृत्य आहे, लेझिम वगैरे, हे अनेक प्रकार या ठिकाणी आम्ही या मिरवणुकीत सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला एवढीच विनंती आहे की आम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश भक्तांना आवाहन करू इच्छितो की जे मिरवणूक उद्या निघणार आहे, गर्दी हा विषय या ठिकाणी आमच्यासाठी काही नवीन नाही, परंतु
येणाऱ्यांनी स्वतःची तर या ठिकाणी काळजी घ्यायचीच आहे. त्याचबरोबर आज जे प्रकार या मालेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात, आता काल परवा सुद्धा आमच्या मंडळाचे एक प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्यांच्या अर्धांगिनी असं मंडळाच्या दर्शनासाठी जात असताना अंधाराचा थोडा फायदा घेऊन चेन स्नॅचिंगचा प्रकार काल घडलेला आहे. म्हणजे एवढी गर्दी असून सुद्धा या ठिकाणी म्हणजे चोरांना वगैरे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी आता भीती उरलेली नाही, असं चित्र या संपूर्ण मालेगाव शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती असेल की शक्यतो सोन्याचे दागिने घालून येण्याचं या मिरवणुकीमध्ये टाळावं. आणि तरुण मित्रांना माझं असं आव्हान असेल की आपण मंडळाचे तर कार्यकर्ते असतातच, परंतु आपण प्रेक्षक म्हणून ज्यावेळेस याल त्यावेळेस मिरवणुकीच्या शिस्तीला कुठे गालबोट लागणार नाही किंवा कार्यकर्त्यांकडूनही तुम्हाला वेगळी अशी वागणूक दिली जाणार नाही, याची काळजी तुम्ही मिरवणुकीला येताना घेतली पाहिजे. मागच्या मिरवणुकीला संगमेश्वर मध्ये थोडस काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे याआधीच आम्ही आपल्या माध्यमातून अशा अपप्रवृत्तींना सुद्धा या ठिकाणी सूचना देऊ इच्छितो की असा कुठला प्रकार करण्याचं धाडस कोणी करू नये. बंधूंनो, या सगळ्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड अशी मेहनत असते. कार्यकर्ता हा रात्रंदिवस या ठिकाणी राबत असतो आणि असं असताना सुद्धा विसर्जनाच्या दिवशी सगळ्यात मंडळातील कार्यकर्ते जो आनंद घेतात तो आनंद आमच्या एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांना कधी घेता आलेला नाही. अर्थात सांगायचा विषय असा आहे की एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांना बाप्पाच्या समोर या ठिकाणी निरोप देताना नाचता सुद्धा येत नाही. कारण त्यांचं प्रथम उद्दिष्ट जे असतं, जी काही गणेश भक्त मंडळी या ठिकाणी आलेली असते आणि त्याचबरोबर जे एवढं बाहेरून लांबून जी कलाकार मंडळी आलेली असते त्यांचं संरक्षण या ठिकाणी महत्वाचं असतं आणि ते विसर्जन होईपर्यंत शेवटपर्यंत त्याचं पालन या ठिकाणी करत असतात. आणि म्हणूनच योगदान देणारे कार्यकर्ते एकता मंडळाला लाभल्यामुळे अनेक वर्ष यशाचं सातत्य आम्ही या ठिकाणी आणि त्यात बाप्पांचा आशीर्वाद असल्या कारणाने आम्ही राखू शकलोय. मंडळाचा उद्देश हा कायम शुद्ध राहिलेला आहे आणि जिथे शुद्ध अंतःकरणाने काही कार्य हाती घेतल्यास त्याला देवाचीही साथ असते. म्हणून आमची कॉपी करण्याचाही अनेक वेळा प्रकार झाला पण तो अयशस्वी झाला. इथे जे काही होतं तुम्हाला आधीच सांगितलं की कुठल्याही प्रकारचं राजकारण या मंडळामध्ये होत नाही. अत्यंत धार्मिक भावनेने हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. म्हणून बाप्पाची साथ आम्हाला मिळत असते, त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत असतात. आपल्याला परत एकदा विनंती करेल की आपण आपल्या वृत्तपत्रातून आपल्या चॅनल मधून आमच्या मंडळाची ही संपूर्ण माहिती जनतेसमोर सादर करावी, जेणेकरून ज्यांची इच्छा असेल ते या
कार्यक्रमापासून वंचित राहू नये एवढाच या मागचा उद्देश आहे. आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केल्यानंतर जवळपास सर्वच पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी एकता मंडळाच्या वतीने आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आणखी काही आपल्याला जर विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. मिरवणुकीची वेळ तशी 5 वाजेची आहे. तर नियोजनाला सुरुवात 4 वाजेपासून होईल आणि जवळपास नियोजन इतकं मोठं असल्या कारणाने म्हणजे जवळपास 700 ते 800 मीटरची ही सर्व पथकांची रांग असेल. त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतो, परंतु